नमस्कार, मी उल्हास. माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, मी उल्हास. 2025च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जयंतीमध्ये हिंदुत्ववादी पक्षाचा, भारतीय जनता पार्टीचा आणि इतर राजकीय पक्षांचा प्रचंड प्रमाणात मोठा सहभाग होता आणि फार मोठा उत्साह आपण या निमित्ताने पाहिला. त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करू. जो धर्म या देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय ठरवील, असा धर्म मी कधीच स्वीकारणार नाही. कारण देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून मी माझ्या नावाची नोंद करू घेऊ इच्छित नाही, असं बाबासाहेब म्हणाले. आणि विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे म्हणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी पण अविद्येचं महत्त्व या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला समजावून सांगितलं आणि अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणाऱ्या फौजा तयार केल्या. या दोन महापुरुषांचा संघर्ष म्हणजे हिंदू व्यवस्थेतील धर्मांधता, अंधश्रद्धा, अमानुषता, जातीयता, विषमता या प्रथेच्या विरोधामध्ये, या व्यवस्थेच्या विरोधामध्ये या महापुरुषांनी स्वतःच्या संसाराची पर्वा न करता आयुष्यभर झुंज दिलेली आहे. म्हणून जेव्हा बाबासाहेब 6 डिसेंबरला त्यांचा महानिर्वाण दिन झाला, त्यावेळी प्रख्यात्रे म्हणाले, अग्निपरी अजन्म प्रकाशुनी, अग्निवरी चिरनिद्रा घेशी, विजेल ही चिता परंतु प्रकाश राहीन तुझा चिरंतन, प्रकाश राहीन तुझा चिरंतन. या दोन महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं प्रचंड प्रमाणात मोठा सहभाग शहरातल्या जयंतीमध्येही आणि खेड्यातल्या जयंतीमध्येही का घेतला, तर याच्या पाठीमागं फार मोठं राजकारण आहे. समाजकारण बिलकुल नाहीये. समाजकारण असतं तर मोठमोठ्या डॉल्बी लावून त्यांनी आपल्याला नाचायला लावलंच नसतं. वैचारिक प्रबोधनाचे कार्यक्रम लावले असते. पण या दोन महापुरुषांच्या वैचारिक प्रबोधनाच्या कार्यक्रमाचा मेन सारच या वेदांच्या, उपनिषदांच्या, धर्मग्रंथाच्या विरोधातल्या, विषमतेच्या विरोधातल्या, अन्यायाच्या विरोधातल्या अशा भयंकर गोष्टीच्या विरोधातला आहे. आणि हा विचार वैचारिक पातळीवरती भारतीय जनता पार्टी, RSS किंवा हिंदू महासभेला पेलत नाही. कारण यांनी हिंदुत्वाचा अर्थ या भारतीय संस्कृतीच्या राष्ट्रीयकरणाशी जोडलेला आहे, संस्कृतीशी जोडलेला आहे. आणि बाबासाहेब म्हणतात, वर्णातून ही निर्माण झालेली जी जाती व्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, आणि या माध्यमातून म्हणूनच जाणीवपूर्वक या देशामध्ये जातीयतेची जी उतरण तयार केलेली आहे, त्याचा इतका दूरगामी परिणाम भारतीय आर्थिक व्यवस्थेवर, सामाजिक व्यवस्थेवर झालेला आहे की ज्याच्यामुळे आपला भारत देश हजारो वर्ष मागे गेलेला आहे. हा बाबासाहेबांचा विचार. परंतु जयंतीपुरतं बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचायचं आणि समाजाची सहानुभूती मिळवायची आणि आपलं जे राजकीय हित आहे ते साध्य करायचं, या पलीकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीमध्ये सामील झालेल्या राजकीय हिंदुत्ववादी पक्षांचा दुसरा कोणताही हेतू नाहीये. आता यावर्षी यांचं प्रमाण जास्त वाढलं. याला कारण असं आहे की 2024च्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये प्रचंड बहुमतामध्ये महायुती आली. म्हणजे भारतीय जनता पार्टी, अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, या तिघांची जी महायुती आहे त्या भाजपाला प्रचंड बहुमतानं महाराष्ट्रातल्या लोकांनी निवडून दिलं. आणि त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची निवडून देण्याची जी संख्या आहे, पर्सेंटेज आहे, ते 66.5% इतका आहे. म्हणजे 1995 पेक्षा जास्त आहे. आणि हाच विचार डोळ्यासमोर ठेवून या भारतीय जनता पार्टीतील सर्व आमदारांनी, खासदारांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जयंतीमध्ये स्वतः स्पॉन्सर होऊन, आयोजक होऊन प्रचंड उत्साह दाखवला. कारण त्यांना 2029ची
निवडणूक स्वतःच्या हिमतीवरती लढायची आहे, हा एक त्यातून विचार निघतो. आणि दुसरा विचार म्हणजे जे आंबेडकरी पक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडी किंवा BSP, अशा पक्षांमधला आंबेडकर आपल्याकडे खेचून घ्यायचा आहे. त्यामुळे हे लोक संसदेमध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने घटनेवरती बोलण्याची वेळ येते, तेव्हा हे लोक म्हणतात की तुम्ही आंबेडकर काय करता. अमित शहा म्हणाले, आंबेडकर तुम्ही हा जप करण्यापेक्षा तुम्ही देवाचा जप करा, तुम्हाला स्वर्ग मिळेल. अशा भाकड कथा त्या ठिकाणी सांगतात, तुम्हा आम्हाला फसवतात. आपकी बार 400 पार म्हणतात, कारण त्यांना संविधान बदलायचं असतं, संविधानाचं पुनरावलोकन झालं पाहिजे, अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते भारतभर जगभर ओरडत फिरतात. आणि बाबासाहेबांची जयंती असेल किंवा इलेक्शन असेल तर निळा झेंडा किंवा फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावून मत आपल्याकडे खेचण्याचं भावनिक आवाहन करून ते यशस्वी होतात. राजनीती त्यांच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीने घेण्यासारखी आहे आणि तुम्ही आम्ही पण विकलो जातो आणि त्यांच्या दावणीला बांधलं जातो. असं कित्येक वर्ष चाललेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं, महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की जोपर्यंत तुमच्या हातामध्ये राजकीय सत्ता येत नाही तोपर्यंत तुमच्या विकासाचा विचार इतर कोणताही पक्ष करणार नाही. स्वतंत्र मतदारसंघाचा हा बाबासाहेबांनी लावलेला जो मुद्दा होता गोलमेज परिषदेमध्ये, तो यासाठीच होता कारण बाबासाहेबांचा इतर पक्षांवरती, धर्मांध पक्षांवरती, हिंदुत्ववादी पक्षांवरती, या देशातल्या अस्पृश्य लोकांचा, बहुजन लोकांचा, SC and OBC लोकांचा विकास होईल यावरती अजिबात विश्वास नव्हता. आणि म्हणून त्यांनी अहोरात्र संघर्ष केला. त्यांनी त्यांच्या जीवनातला प्रत्येक क्षण तुमच्या आमच्या हितासाठी, विकासासाठी खर्च केला. त्या महापुरुषांना आपण जयंतीच्या दिवशी आठवतो आणि तेही आठवत असताना, त्यांचं स्मरण करत असताना आयोजक म्हणून आपण यांना बोलवतो आणि ते जे काय कार्यक्रम लावतात ते करमणुकीचे लावतात. आम्हाला त्याही वेळी खऱ्या अर्थाने घटनाकार आंबेडकर समजत नाही, शेतकऱ्याचा आसूड असणारा महात्मा ज्योतिबा फुले समजत नाही. आम्हाला या महापुरुषाच्या विचारापासून वंचित ठेवलं जातं. अशा वक्त्यांना ते लोक बोलवतात की ते वक्ते बाबासाहेब सोडून नाही तेच विषय घेतात आणि आपलं मानधनाचं पॉकेट घेऊन निघून जातात. अशी परिस्थिती आपल्या जयंतीची झालेली आहे. डॉल्बी सिस्टीम आणल्यामुळे बाबासाहेब आणि ज्योतिबा फुले त्यात हरवलेत की काय, अशी वस्तुस्थिती आहे. ती जोपर्यंत बदलत नाही, नव्हे बदललीच पाहिजे हा विचार घेतला तर बाबासाहेबांनी पाहिलेलं क्रांतीचं स्वप्न की जे बहुजन राज्याचं होतं, बहुजन सत्तेचं होतं, या देशातल्या उपेक्षितांना न्याय मिळण्याचं होतं, ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. 1991 साली बाबासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष साजरं करत असताना RSSचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू धर्माच्या एकतेचे प्रतीक आहेत. विचार करा, ज्या बाबासाहेबांनी हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथेच्या विरोधामध्ये आयुष्यभर आवाज उठवला, त्यांना हिंदू धर्माचे प्रतीक आणि एकतेचे प्रतीक कसे म्हणू शकता तुम्ही? दुसरी गोष्ट, ते हेडगेवारांबरोबर बाबासाहेबांची तुलना करतात. अशा असंख्य वेगवेगळ्या गोष्टी आणून बाबासाहेबांना हायजॅक करण्याचं काम BJP, RSS आणि हिंदुत्ववादी इतर संघटना करीत आहेत आणि आपली सहानुभूती मिळवत आहेत. आणि बहुमताचं सरकार स्थापन करून मॅनिफेस्टोमध्ये जे काय बोलतायत ते राहिलं बाजूला. लाडक्या बहिणींना आकर्षित करण्याचं हे एक षडयंत्रच होतं, कारण त्यांना माहीत होतं की महाराष्ट्रातल्या असंख्य अशा महिला आहेत ज्या मागासवर्गीय आहेत, OBC आहेत, SC आहेत, NT आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत. त्यांचा मतदानाचा फायदा आपल्याला मिळू शकतो. ते मत आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना आली. शेतकरी पण आपल्याकडे आकर्षित होतील म्हणून शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना काढली, पण प्रत्यक्षात अजून ती अवतरली नाहीये. दलित विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची योजना काढली, अजूनही ती कुणाला मिळालेली नाहीये. OBC वर्गांना आर्थिक सहाय्य करू, पतपुरवठा करू, उद्योगधंद्यासाठी भांडवल देऊ, अशा पद्धतीच्या वल्गना नुसत्या झाल्या, पण प्रत्यक्षात मात्र बहुजन समाजाचं हिताचं काम झालेलं नाहीये किंवा यापुढे होईल यावरती शंका आहे. कारण 100 दिवस होऊन सुद्धा महाराष्ट्रात बहुमतात आलेलं सरकार तुमच्या आमच्या हिताचा विचार करत नाही. फक्त एवढीच चर्चा आहे, एकनाथ शिंदे आमच्यावर नाराज आहेत आणि एकनाथ शिंदेने म्हणायचं देवेंद्र फडणवीस माझी सुरक्षा काढीत आहेत आणि अजितदादा म्हणायचं तुमचे तुम्ही बघून घ्या, मी मात्र निवांत आहे. प्रत्येकाला बजेट वाटून आलेलं आहे, परंतु विकासाच्या आणि सर्वांगीण समाजाच्या हिताचं काम मात्र अजूनही कोणी चालू केलेलं नाहीये. हे आतापर्यंत कधी घडलं नव्हतं, ते घडत आहे. आणि म्हणून मित्रांनो, 14 एप्रिल 2025 पासून बाबासाहेबांच्या विचाराचा महोत्सव
म्हणून आपण जयंती साजरी करूयात. पुढच्या महिन्यातल्या मेच्या बुद्ध जयंतीपर्यंत हा विचाराचा जल्लोष चालू असतो. या भांडवलदारांच्या, कारखानदारांच्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या नादीने न लागता आपण जर फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा जागर जर खऱ्या अर्थाने घातला, तरच आपण या देशामध्ये या महापुरुषांच्या स्वप्नातला एक नवा भारत आपण तयार करू, अशाच पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्ही पहा माझा व्हिडिओ, इतरांना पाठवा, सबस्क्राईब करा ही विनंती. प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्विलिटी चॅनल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.